नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अद्विक्स ओशन ऑफ स्टोरीज. आजच्या गोष्टीचं नाव आहे बुद्धीचा सदुपयोग. अनिल आणि सुनील नावाचे दोन मित्र होते. त्यांनी खूप कष्ट करून एकाच कंपनीत नोकरी केली. त्याच्यातनं सुनीलचा पगार आणि त्याची पोस्ट सारखं वाढत होती, पण अनिलचा पगार जो सुरुवातीला होता तोच आत्ताही होता. तर त्यांनी त्याच्या बॉसला जाऊन विचारले की असं काय, माझा पगार हलतच नाही आणि त्याचा पगार एवढा वरती गेलाय. तर बॉस म्हटले की मी पहिले तुला एक काम करवीन, ते कर, मग मी तुला ह्याचा कारण सांगतो. बॉस त्याला म्हणतो की जाऊन 1 डझन आंब्याची किंमत विचारून ये बाजारात जाऊन. तर मग अनिल जाऊन विचारतो आणि बॉसला येऊन सांगतो की 1 डझनची किंमत 50 रुपये आहे, जर कमी जास्त केलं तर 35 रुपये आहे. आणि बॉस परत तेच सुनीलला म्हणतो. सुनील जातो आणि परत बॉसला येऊन म्हणतो की 1 डझनची किंमत 50 आहे आणि कमी जास्त केल्यावर 35. अजून जास्त घेतले तर अजून कमी होईल, त्यापेक्षा जास्त घेतले तर अजून कमी होईल. आपण खूप जास्त आंबे घेऊन त्यांना जास्त किमतीत विकूयात, आपल्या कंपनीचं प्रॉफिट होईल. तर बॉस म्हणतो की बघ अनिल, सुनील कंपनीचा विचार करतो आणि त्याचं डोकं चांगलं बिझनेसमध्ये चालतं. तू एक जे गोष्ट सांगितली आहे तीच करतो, पण सुनील जरा काहीतरी चांगलं करतो आणि कंपनीला वरती नेतो, त्यामुळे तुझा पगार तिकडेच आहे आणि सुनीलचा पगार खूप जास्त आहे. कधी कधी कष्ट नाही करायचे, कधी कधी बुद्धी चालवायची. धन्यवाद.